माझी सुरुवात जी झाली ती खामगावच्या फोटो स्टुडिओमध्ये झाली. 10वीला असताना वडिलांनी मला सांगितलं की बेटा आज 2 ऑर्डर आलेले आहेत. माझ्याकडे एक हॉप्ट नावाची एक फ्लॅश होती. रोलीफ्लॅक्स कॅमेऱ्याचं वजन आणि एवढं मोठं वजन ते हॉप्ट असे कॅमेरा वगैरे फोकस करून वगैरे फोटो चांगले आले. पण उत्कृष्ट फोटो आले. वडिलांनी पाठीवर थाप मारली. कॉलेज लाईफमध्ये फोटोग्राफी करताना अनेक नाटकांचे काही याचे इव्हेंट्सचे वगैरे फोटो मी काढायचो कॉलेज फंक्शनमध्ये. त्याचबरोबर मी स्वतःसुद्धा नाटकात वगैरे कामं करत होतो. NCCमध्ये काम करत होतो. माझा अंडर ऑफिसर होतो मी आणि मला कॅम्पसुद्धा पाठवलं होतं त्यांनी दार्जिलिंगला. त्यावेळेला मी रॉक क्लाइम्बिंग कॅम्पसाठी सिलेक्ट झालो होतो. त्याचबरोबर स्पोर्ट्समध्ये मी क्रिकेटमध्ये होतो. बॅडमिंटनचं कॅप्टन होतो. कोयनी आजारी होत्या इथे घाटीमध्ये म्हणून मी औरंगाबादला आलो त्यांना रक्त देण्यासाठी. मला त्या औरंगाबादची स्पीड जी होती रिक्षा हे ते ती खूप आवडली. खामगाव सोडलं आणि औरंगाबादला आलं. मछली खडकला माझा स्टुडिओ होता आणि त्या स्टुडिओमध्ये वैशिष्ट्य असं होतं की मी त्यावेळेला म्हणजे कन्व्हेन्शनल लाईट्स वगैरे असे न वापरता त्यावेळेला सुद्धा रिमोट फ्लॅशनीच फोटो काढत होतो. त्या काळामध्ये कुठेही फ्लॅशनी फोटो हा काढत नव्हता. मला सगळे फोटोग्राफर हसायचे, हे काय फ्लॅशनी फोटोग्राफी करतो. त्यावेळेला माझ्याकडे एक कॅमेरा होता. रिकॉर्डवर मी सुरू केलं होतं आणि एक रोलीफ्लॅक्स होता ज्याच्यामध्ये 16 एक्सपोजरला 32 एक्सपोजर केलं होतं. म्हणजे त्याच्या अर्ध्या फिल्ममध्ये मी फोटो काढत होतो. काही पुन्हा रिवाइंड करून बाकीचे 16 पुन्हा फोटो काढत होतो. असे 32 फोटोचा रोल मी डेव्हलप करायचा आणि प्रिंट करायचा. त्यावेळेला हे युनिक होतं. म्हणजे 32 फोटो हा काढू शकतो. त्यावेळेला 35mm कॅमेरा इंट्रोड्यूस झालेले नव्हते. 78मध्ये सगळ्यांचं होतं. एक लग्न झालं, बायको आली, मला स्टुडिओमध्ये सुद्धा मदत करत होती. 80मध्ये माझा मुलगा जन्माला आला आणि ही इज अ फोटोग्राफर. तर आज माझी 3rd जनरेशन आहे. फोटोग्राफीमध्ये एक फार मोठा स्पॅन असतो. आज मी माझी सुरुवात जी केलेली आहे औरंगाबादला आल्यावर गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दरवर्षी ग्रुप फोटो लागायचा. मग तो ग्रुप फोटोसाठी फील्ड कॅमेरा मी विकत घेतला. तो नसतो का कपडा वगैरे, काळा कपडा वगैरे डोक्यावर घेऊन काढतात. माझी सुरुवात तिथून झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त 2 प्लेट्स असायच्या निगेटिव्हच्या. त्या प्लेट्स वेळेवर चेंज करायचो आणि सुरुवात म्हणाल तर तुम्ही तो पूर्णपणे मॅन्युअल कॅमेरा होता. फिल्म लोड करावं लागायची. इव्हन कॅमेरा फोल्ड होता तो स्टँडवर उभा करायचा, पूर्ण लावायचा. हे सगळं काम मी माझ्या हाताने करत होतो. आणि ग्रुप फोटो उत्कृष्ट यायचे. इंजिनिअरिंग कॉलेजला दरवर्षी माझ्याकडून एक ग्रुप फोटो काढून घ्यायचा. आय वॉज द फर्स्ट फोटोग्राफर. SLR कॅमेरा औरंगाबादमध्ये आणला. त्याला 120चा जमाना होता. लोक म्हणायचे की आम्ही एवढा मोठा फॉर्मॅटवर फोटो काढतो, तू छोट्याशा फिल्मवर फोटो काढतो, ते कसं काय जमते तुला, त्याला फिनिशिंग वगैरे कसं करतो तू. मी तेही करून दाखवलं होतं. माझी कॉम्पिटिशन माझ्याशी होती पण फोटोग्राफरला ते आश्चर्य वाटत. मी एक 35mm पॅनोरॉमिक कॅमेरा घेतला होता जो 160 डिग्रीज कव्हर करेल. हे आज सांगताना खूप सोपं वाटतं पण त्या काळामध्ये हे व्हेरी डिफिकल्ट. 160 डिग्रीज अँगल कव्हर करणारा कॅमेरा मला गरज तशी पडली होती. माझी इंडस्ट्रीयल क्लायंट्स जे होते HMT त्यांनी फक्त जमीन घेतली होती. ते म्हणाले आम्हाला या जमिनीचा एक फोटो 160 डिग्रीज पूर्ण जमीन यायला पाहिजे म्हणा एका फोटोमध्ये. नंतर हळूहळू पाया खोदला तर जमिनीपासून ते पाया खोदून बिल्डिंग उभी राहिली आणि उद्घाटन होईपर्यंत हे सगळे स्ट्रिप्स मी 160 डिग्रीच्या अँगलनी एकाच पॉईंटवरून जवळपास 3-4 वर्ष ही प्रोसेस चालू होती.
आजही HMT कंपनीमध्ये ते सगळे फोटो लागलेले आहेत. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये जे काम होतं म्हणजे एक्सपोज तुम्ही करायचं, डेव्हलप तुम्ही करायचं आणि प्रिंटसुद्धा तुम्ही करायचे. 20 इंची 40 इंची ज्यावेळेला मी एनलार्जमेंट करत होतो त्यावेळेला मला मी कंप्लीट स्टुडिओ वापरायचो. रात्री 9-10 वाजता स्टुडिओ बंद झाल्यावर माझा स्टुडिओ म्हणजे हे डार्क रूम करायचो आणि बाहेर प्रिंट करायचो. मी केमिकलसुद्धा स्वतः तयार करायचो. जे डेव्हलपर वगैरे होते रेडीमेड डेव्हलपर मी वापरत नव्हतो. माझा अल्ट्रा फाईन ग्रेन डेव्हलपमेंट होतं कारण मी 35 mm वापरत होतो. या 35 mm फिल्मला जवळपास 20 मिनटाचं डेव्हलपिंग मी करत होतो आणि इट वॉज व्हेरी ट्रान्सपरंट. थिन अशी निगेटिव्ह तयार व्हायची. त्यावेळेला त्याच्यावर ग्रेन्स येत नव्हते. त्या काळात मी मराठवाडा प्रेसचा फोटोग्राफर होतो. अजिंठा प्रेसचं सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. लोकमत ज्यावेळेला औरंगाबादला स्थापन व्हायचं होतं बाबासाहेब दळवींनी की तू आमचं लोकमत स्थापन होतं आहे, तू येशील का आमच्याकडे फोटोग्राफी करायला, उद्घाटनाची फोटोग्राफी करायची आहे. म्हटलं हो मी करेल. त्यावेळेला राजन बाबूंनी सुद्धा माझा इंटरव्ह्यू घेतला होता. कॅमेरा कुठला आहे काय काय. आणि उद्घाटनाच्या दिवशी अंतुले साहेब आले होते, मुख्यमंत्री होते. ते एअरपोर्टपासून त्यांना कव्हर करायला उद्घाटनाचा फोटो माझ्या हातचा आहे. तो त्याच दिवशी त्याच सभेमध्ये त्यांनी छापून तिथेच पब्लिश केला होता. 1980 हा खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. 80मध्ये खग्रास सूर्यग्रहण आलं होतं भारतामध्ये. माझे मोठे भाऊ हे कायम म्हणजे त्यांना सायंटिफिक याच्यामध्ये वगैरे ओढ असल्यामुळे मग ग्रहणाला जायचं, ते फोटोग्राफी करायची. आपल्याजवळ तर काही लेन्सेस नाही आहेत मोठे मोठे. फक्त एक निकॉनचा लेन्स होता, एक वाईड अँगल लेन्स होता. वाईड अँगल ॲडॉप्टर लावून वाईड अँगल लेन्स कॅमेराला उलटा बसवला. त्यानंतर एक सिलेंडर ॲल्युमिनियमचं तयार करून घेतलं ITIमधून. त्याच्या पुढे त्यांनी तो टेलिस्कोपिक लेन्स लावला. आमच्या कॅमेरा वगैरे आम्ही गेलो आणि लावला. तिथे आम्हाला जे मिळाले अप्रतिम डायमंड रिंग ज्याला म्हणतात ती आम्हाला मिळालेली आहे. आम्ही स्टील फोटो काढले, व्हिडिओ काढला आणि एक हिऱ्याची अंगठी म्हणजे पूर्ण खग्रास ग्रहण चालू असताना सूर्याचा एक कण फक्त राहतो त्यावेळेला जो डायमंड फॉर्म होतो पूर्ण डायमंड रिंग आम्हाला मिळालेली आहे. इट इज अ बिगेस्ट अचिव्हमेंट इन आवर लाईफ. फार मोठी अचिव्हमेंट. कारण आम्ही तयार केलेल्या लेन्सेसमधून आम्ही स्वतः जाऊन फोटो काढून डायमंड रिंगसारखी, त्यानंतर सूर्याच्या भोवती असणाऱ्या बेलीज बीड्ससुद्धा आम्हाला. तर एक फोटोग्राफर्सची हाऊस, एक जिद्द. मी माझा ग्रहणाचा फोटो काढणार, माझा मी पाहणार आणि ज्याला पाहिजे त्याला घेऊन जा. पेपरला दिला. खग्रास सूर्यग्रहणावरून आल्यानंतर आम्ही ती फिल्म काढली होती ग्रहणाची. अतिशय उत्कृष्ट त्यात डायमंड रिंग वगैरे होती. माझी अशी इच्छा होती की त्याला काहीतरी कॉमेंट्री वगैरे द्यावं, म्युझिक द्यावं. आमचे सर्व कुमार देशमुख यांना ती फिल्म दाखवली आणि त्यांनी कबूल केलं की मी याला कॉमेंट्री देतो, म्युझिक देतो. आणि त्यांनी त्यांचा आवाज लावला. 16 फेब्रुवारी 1980 स्थान गदग हे म्हटल्यावर अक्षरशः अंगावर काटा असं त्या कुमारच्या आवाजामध्ये जादू होती. आणि म्हटलं यार हे तर कमाल केली या माणसानी. आणि त्याला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे देऊन ती फिल्म अप्रतिम झाली. 5च मिनिटाची होती. मीटिंग ठरवली कुमार देशमुख, डॉक्टर आलोक चौधरी वगैरे सगळे मिळून आणि आमचे मोठे भाऊ बाळासाहेब खेकाळे यांना खामगावून बोलावून घेतलं आणि सोनेरी डोक्याचा मासा ही फिल्म करावी असं आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं. हे जे लोकेशन आहे इथं आम्ही
सोनेरी डोक्याच्या माशामध्ये एक उंच चेचकी केली होती. एक शेकोटी पेटून थंडगारचं सुद्धा शूटिंग आम्ही याच लोकेशनवर केलं होतं. या लोकेशनवर आल्यानंतर आमचे डायरेक्टर कुमार देशमुख, डॉक्टर आलोक चौधरी, वसंत दातार, राजा झांबो म्हणून प्रकाश देवानी काम केलं होतं. या सगळ्या लोकांच्या आठवणी पूर्णपणे जागृत होत आहेत. आणि मुर्डेश्वरला आम्ही 3-4 दिवस शूटिंग केलेलं आहे. इथे त्यावेळेला यायच्या सोयी नव्हत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून आम्ही आलो होतो सगळेजण. अतिशय खडतर प्रवास होता, रस्तासुद्धा बरोबर नव्हता आणि इथे खाण्याची वगैरे तशी काहीच सोय नव्हती. पण 4 दिवस आमच्या कंप्लीट युनिटने इथे डेडिकेशनने काम केलं. सुपर 8 mm त्या फिल्ममध्येच बाजूला साऊंड ट्रॅक होता, मॅग्नेटिक साऊंड होता. ती डायरेक्ट ट्रान्सपरन्सी होती, म्हणजे कलर फिल्म तीच होती. 16 mm वगैरे त्याचा साऊंड वेगळा असायचा. या फिल्मवरच साऊंड होता. या परिस्थितीमध्ये आम्ही त्याचं एडिटिंग केलं, सोनेरी डोक्याचं मासं. ॲक्च्युअली कात्रीनी कापायची आणि ती सिमेंटने ती फिल्म जोडायची हा उद्योग होता. 2.5 तासाच्या फिल्ममध्ये हा उद्योग आम्ही पूर्ण केलेला आहे. त्यात 5 गाणी होती, कलर, डान्स होते, मोराचा डान्स होता, झांबोराजाचे डान्स होते. एकोणीसशे 81-82 साली प्राध्यापक कुमार देशमुख, प्राध्यापक AP कुलकर्णी, डॉक्टर आलोक चौधरी या तिघा मित्रांनी मिळून त्यांच्या नाट्यरंग या संस्थेतर्फे सोनेरी डोक्याचा मासा या बालनाट्याची निर्मिती केली. त्या बालनाट्याचे असंख्य प्रयोग झाल्यानंतर त्याच बालनाट्यावर आम्ही एक चित्रपट काढायचा ठरवला. आणि तो चित्रपट निर्माण करताना आमचे अतिशय जवळचे स्नेहित आणि एक निष्णात फोटोग्राफर, कॅमेरामन प्राध्यापक कुमार खेकाळे यांचा आम्हाला कायमचा सहवास लाभला. रादर ते जर नसते तर ही फिल्म उत्तम प्रकारे झालीच नसती असं मला वाटतं. पुढे माझ्याकडे विद्यार्थी यायचे. स्टुडिओ माझा ऑन रोड होता, म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट्स वरून जे मुलं यायचे ते माझ्या स्टुडिओसमोरून जायचे. ते वर भेटायला यायचे माझ्याकडे, त्यावेळेचे अनेक विद्यार्थी. त्यातून काही विद्यार्थ्यांना मी माझ्याकडे आजपर्यंत माझ्याकडे 35 विद्यार्थी मी तयार केलेले. 35 विद्यार्थ्यांनी आपापले स्टुडिओ लावले. मला असिस्टंट म्हणूनही मिळायचे, मी त्यांना ट्रेनिंगही द्यायचो, प्लस वर रेम्युनेशन द्यायचो. त्याच्यामध्ये काही नावं घेण्यासारखे आहे. सचिन गोडसे, अण्णा जाधव आहेत, श्याम शेवाळे आहेत, नरेंद्र लोंढे माझ्याकडे स्टुडिओमध्ये काम करायचे. एक तन्वीर म्हणून, एक रुबेन म्हणून, दत्तू गाडे आणि काहळेकर असे हे 2 नावं मी पुन्हा त्या विद्यार्थ्यांमध्ये जोडू शकतो. उभं काय करून मला असे वेगवेगळे प्रश्न सांगतात. बाबाशाही कसं करायचं, वेगवेगळ्या त्या लोकांकडून कसं बोलायचं, कसं वागायचं, शटर स्पीड, टेटफिल्ड आणि प्रत्येक वेगवेगळ्यात लाईट कसं ॲक्टिंग, वेगवेगळ्यात बॅकग्राऊंड कसं करायचं, मेकअप कसं लावायचं, तर वेगवेगळं करून टाकून. जेव्हा आम्ही स्वतः इथे घरीच स्टुडिओ सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा कॅमेरा कोणता घ्यावा, लाईट्स कसे असावेत, सगळी आम्हाला माहिती आणि बारकावे हे कुमार सरांनी दिले. 76मध्ये इथे आल्यावर माझी ओळख टाय रोल वगैरे घ्यायला, पेपर घ्यायला, केमिकल घ्यायला मी आपलं फोटोग्राफर्सकडे जात होतो. जुने फोटोग्राफर्सकडे, भैयाजी पारीखकडे जात होतो, मोहम्मदबाईकडे जात होतो. यांच्याकडून जाऊन रोल घेऊन यायचं, केमिकल आणायचे, रॉ केमिकल्स, पेपर आणायचा, प्रिंट करायला, असं करत करत त्यांच्याकडे स्टुडिओमध्ये माझे चक्र व्हायचे. कुमार साहब का टेबल टॉप फोटोग्राफी बहुत अच्छा था. उनका ख़ास में पैनारोमिक कैमरा फर्स्ट टाइम जो था औरंगाबाद में उन्होंने सबसे पहले यूज़ किया. बहुत दिलदार आदमी थे, बहुत अच्छा मिजाज था उनका, सॉफ्ट नेचर के थे. त्यावेळेला ओळखही झाली माझी भैयाची पारी. मग गप्पा मारता मारता
औरंगाबादला किती फोटोग्राफर्स आहे, आपण सगळे एकत्र येऊन काही काम करू, हे माझं आणि भैया साहेबांचं डिस्कशन चालू झालं. मग अजून 4 मित्र गोळा झाले. आम्ही औरंगाबाद फोटो क्लब म्हणून स्थापन केलं. उस समय यानी 35 का कैमरे को ज़्यादा पसंदी थी, तो वो खेकाड़े की शूटिंग का भी जो विकास हुआ तो खेकाड़े के समय से हुआ, खेकाड़े के कारण हुआ है. पण औरंगाबाद फोटो क्लबतर्फे आम्ही अनेक फोटो कॉम्पिटिशन्स घेतल्या. कार्यक्रम असा घेतला की सिनेमासाठी फिल्म्स आणायचे आणि त्याचं ॲप्रिशिएशन करायचं. हा सुद्धा आम्ही कोर्स घेतला होता. ऑल इंडिया लेवलवरचं फोटो कॉम्पिटिशन औरंगाबाद फोटो क्लबनी त्यावेळेला केली होती. मी कुठला पदाधिकारी नव्हतो तरी मला क्लबमध्ये जाणं, त्या मीटिंग अटेंड करणं, तिथे झाडू मारणं, सतरंजी टाकणं या गोष्टी आवडायच्या. पुढे तो असोसिएशनमध्ये मर्ज झाला. मला मायक्रो फोटोग्राफी चांगली समजत होती, त्यामुळे फोटोग्राफर असोसिएशनने मला बोलवून फोटो मायक्रोग्राफीवर एक वर्कशॉप मुलांना कळावं या दृष्टिकोनातून सुद्धा घेतलेला आहे. असे ॲकॅडमिक अनेक गोष्टी माझ्या हातून घडत गेलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी करत करत मी तेव्हापासून असोसिएशनशी खूप निगडीत होतो. एक कुठेतरी असं स्वप्न होतं की आपण काहीतरी फिल्म मेकिंग करावं. ग्रॅज्युएट झाल्याबरोबर मी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला सुद्धा पुण्याला जाऊन आलो. त्यावेळेला सायन्स ग्रॅज्युएट पाहिजे होतं, त्यामुळे तो चान्स आमचा गेला. पण ठीक आहे, नाही तर नाही, आपण आपलं स्वतःचं उभं करू या आशेवर मी आजपर्यंत फिल्म्स तयार करतो. छोट्या छोट्या फिल्म्स तयार करतो ज्या पूर्ण महाराष्ट्राभर भारतभर दाखवल्या जातात. मराठवाड्यातला पहिला माझा VHS कॅमेरा मी आणि माझ्या मोठ्या भावाने दोघांनी एकत्र घेतला. त्याचा विदर्भामध्ये पहिला व्हिडिओ कॅमेरा, त्याचप्रकारे माझा मराठवाड्यामध्ये पहिला व्हिडिओ कॅमेरा होता. मी पहिलं प्रोजेक्ट जे केलं ते रथयात्रेचं केलं. अशोकजी परांजपे होते, डॉक्टर मांडे होते, श्री चिखले होते, सुरेश चिखले होते. यांच्याबरोबर किनवटला जाऊन आदिवासी त्यांचा जो दंडार वगैरे होता, म्हणजे फोक लवर्सचा, ते लोककलेमध्ये अतिशय हे होते. आणि या लोकांनी मला फायदा करून हे घेतला की हे सगळं शूट करून घेतलं. तर VHS झाल्यानंतर पुढे पॅरलली डिजिटल सुरू झालं. डिजिटलमध्ये मी FX1 घेतला सोनीचा. त्याच्यावर 5-10 वर्ष काम केल्यानंतर आज जो आहे तो 4K हा डिजिटल व्हिडिओ कॅमेरा माझ्याकडे आहे, जो आज TV वगैरे चालतो. या 5-10 वर्षामध्ये दूरदर्शनसाठी म्हणजे एक जिद्द मालिका, त्यानंतर झेप मालिका आणि आता एक सिरियल चालू आहे कलश लाखाचा फिल्म मी तयार करतो आहे. 8 एपिसोड शूट झालेले आहेत. त्याचे 26 एपिसोड जवळपास होणार आहे. ज्याला इंडस्ट्रियल फोटोग्राफी करायचो त्याला मीडियम फॉर्मॅटची गरज मला पडत होती. 120वर स्लाइड्स मी काढत होतो आणि त्यासाठी मी जगप्रसिद्ध असा हेझलब्लाड कॅमेरा घेतला होता, जो फुल्ली मॅन्युअल होता. त्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य असं की मीडियम फॉर्मॅट 120ची फिल्म त्यात लागायची आणि त्यावर मी 120 स्लाइड्स काढत होतो. मी निगेटिव्ह फिल्म रोलवरून ज्यावेळेला डिजिटलवर शिफ्ट व्हायचं ठरवलं त्यावेळेला मी माझे मित्र किशोर निकम सिंगापूरला गेलो व तिथून फुजी S1 नावाचा डिजिटल SLR कॅमेरा आम्ही घेऊन आलो होतो. त्यामुळे औरंगाबादला पहिला डिजिटल SLR कॅमेरा माझे मित्र किशोर निकम आणि माझ्याकडेच होता. 1991मध्ये हा जो स्टुडिओ आहे ही जागा विकत घेतली मी. स्टुडिओची 10x15च आहे, पण माझं स्वतःचा मी स्टुडिओ सुरू केला. 91मध्ये असे फार कन्सेप्शियल लेवलवर फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर्स नव्हते. मी कन्सेप्ट डेव्हलप केला की आपला स्टुडिओ विल बी फॉर किड्स, फक्त लहान मुलांसाठी हा स्टुडिओ असेल. आणि मी तो स्टुडिओ प्रतिमा फॉर किड्स या नावानं सुरू केला. आणि लहान मुलांचे फोटो काढण्यामध्ये मला जो आनंद मिळत होता तो वेगळाच होता. दिवसभर इंडस्ट्रियल फोटोग्राफी करून संध्याकाळी मी लहान मुलांना बोलवत होतो. त्यांचे वेगळे वेगळे मूड्स, नॅचरल मूड्स
हे टिपत होतो, लोकांनाही ते ॲप्रिशिएट होत होतं. आणि अशा प्रकारे माझी किड्स फोटोग्राफी ही अजूनही सुरू आहे. ज्यावेळेला कलर फोटोचा जमाना आला त्यावेळेला आय वॉज इंट्रोड्यूस इन अ सीड इंडस्ट्री. आमचे एक मित्र होते वैद्य साहेब म्हणून, त्यांनी मला सीड इंडस्ट्रीमध्ये इंट्रोड्यूस केलं. आणि प्रॉडक्ट फोटोग्राफी ते मला पुस्तकं द्यायचे, हे पहा फॉरेनमध्ये अशी फोटोग्राफी होते, अशी. मी शिकलो, ते पुस्तकं रेफर केले, ते कसे इफेक्ट आणता येतील त्याचा विचार केला. आणि करत 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 प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये आजही सीड इंडस्ट्रीमध्ये मी समजतो, व्हॉट आय अंडरस्टँड, की माझे उत्कृष्ट फोटोग्राफी आहे जी ॲडव्हर्टायझिंग कंपनीला लागणारी फोटोग्राफी जी आहे ती मी सीड इंडस्ट्रीसाठी याच्यासाठी करत होतो. मैकोसाठी मी वाईड रेंज ऑफ व्हेजिटेबल्स नावाचा एक मोठा टोमॅटो, एक पूर्ण आणि एक हाफ, हे माझं पूर्ण ऑल इंडियामध्ये गेलेलं आहे. त्यानंतर असे बरेच फोटोग्राफ्स गरुड ॲडव्हर्टायझर्सचा, त्या बेरिंगच्या दुकानातलं त्याचं ट्रान्सफर झालं होतं, ते बेरिंगचं दुकान. त्यामुळे एक बेरिंग एका ठिकाणाहून असं बदलत जातं. हा फोटो तसा आज काढायला फार सोपा आहे डिजिटलमध्ये, पण त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट निगेटिव्हवर हा फोटो काढणं फार कठीण होतं. एक टी व्ही ॲडव्हर्टाईज करायची म्हणून KB ड्रिप्स नावाची एक संस्था होती इथे. त्यांची एक 10 सेकंदाची जाहिरात टी व्हीसाठी करून त्यांना दिली. मी मैकोच्यासुद्धा अनेक फिल्म्स तयार केले होते. 6301 म्हणून एक होतं, याची स्क्रिप्ट गोविंद देशपांडेंनी लिहिली होती. 6301 कापसाचं एक वाण आहे मैकोचं, त्यांनी लिहिली. मी संत एकनाथमध्ये त्याचं शूट केलं. मैकोचे कनक बॉम्बेनो नीना म्हणून एक 3 प्रॉडक्टवर एक कंबाईंड ॲडव्हर्टायझिंग फिल्म होती. त्यात सुरेश जाधव यांचा पोवाडा होता. गुजरातीसुद्धा गाणं मी लिहून घेतलं होतं, गुजराती मॅडम जे आहेत त्यांच्याकडून. आणि या गाण्यांना चाली दिली लावून स्टुडिओ रेकॉर्डिंग करून त्याचं शूटिंग करून मी देत होतो कंपन्यांना. आजही कलर्ससाठी मी मॉडेल पुण्याहून मागवले, इथे फोटोग्राफ केला. मैकोसाठी हे लोकल नाही तर पूर्ण भारतभर चैतन्य म्हणून एक त्यांचं वाण आहे, त्याचं एक पोस्टर तयार केलं होतं जे आजही वापरलं जाते. डॉक्टर VN नाईक म्हणून, त्यांना फ्लोरा ऑफ मराठवाडा हे पुस्तक प्रसिद्ध करायचं होतं. डॉक्टर VN नाईक यांनी मराठवाड्यातील वनस्पतीचे संपूर्ण माहिती गोळा करण्याचा प्रोजेक्ट फ्लोरा ऑफ मराठवाडा हा 1967 साली सुरू केला. फ्लोरामध्ये सर्व मराठवाड्यातील चांगल्या चांगल्या वनस्पती यांचे फोटो यावेत अशी एक कल्पना निघाली. खेकाळ्यांना आम्ही याची कल्पना दिली, तेही आनंदाने तयार झाले. आणि मग जवळपास 2 वर्ष आम्ही फोटोग्राफीसाठी पूर्ण मराठवाडाभर, ज्याच्यामध्ये नांदेड, कन्नड, सिल्लोड, सोयगाव आणि या फिरत असताना त्यांनी जी फोटोग्राफी केली ह्यातलं एक साधं वैशिष्ट्य सांगायचं तर, बाहेर ज्या वेळेस आपण फोटोग्राफी करतो वनस्पती अतिशय छोट्या असायच्या आणि ते वाऱ्याने हलायच्या. त्या हलणाऱ्या वनस्पती स्थिर होणं हे पेशन्सचं काम असायचं. एकदा तर एका तळ्यातील सुंदर फूल असलेली एक वनस्पती, तिचा फोटो घ्यायचा होता, तर खेकाळे कमरेभर पाण्यामध्ये उतरून त्या फुलाजवळ गेले आणि त्या फुलाची फोटोग्राफी केली. फुलाची फोटोग्राफी करत असताना त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्या काळामध्ये आम्हाला सर्व फोटोग्राफी ही फिल्मवर करावी लागत होती, ट्रान्सपरन्सीवर करावी लागत होती. त्यासाठी अफाट ट्रान्सपरन्सीचा खर्चही झाला. इतक्या मेहनतीने या पूर्ण फ्लोरा ऑफ मराठवाड्यातल्या जवळपास 150 स्लाईड्स खेकाळे यांनी न थकता तयार केल्या आणि एक अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफीचा नमुना हा फ्लोरा ऑफ मराठवाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या पुस्तकातल्या फोटोग्राफवरूनच अनेक जणांनी अनेक वनस्पतीची ओळख केलेली आहे. आणि मग बॉटनीचे जे लोक आहेत
त्यांनी त्याच्या डिस्क्रिप्शन आणि कीज ह्याच्यावरूनही त्याला मदत झालेली आहे. सामान्य माणसालासुद्धा या वनस्पती ओळखता येऊ शकतील इतकी फोटोग्राफी ही अचूक आणि चांगली झालेली आहे आणि या सर्वाचं श्रेय पुन्हा कुमार खेकाळे यांनाच जातं. हे करत असतानाच त्यांनी मला एक प्रोजेक्ट दिला होता. फ्लोरा ऑफ मराठवाड्यासाठी तू जे फोटोग्राफी करतो त्याच्यासाठी जंगलात हिंडतो, त्याचबरोबर तू मेडिसिनल प्लॅन्ट आयुर्वेदाच्या दृष्टीने मी लिस्ट देतो, त्या झाडांचे फोटो काढ आणि तुझ्याजवळ कलेक्शन म्हणून ते राहू दे. पुढे असा योग आला की नांदेड आयुर्वेद कॉलेजमध्ये त्यांना 200 आयुर्वेद मेडिसिनल प्लॅन्टचे फोटो हवे होते. मी ते पुस्तकही आणले. ते संस्कृत त्याचे नावं, लॅटिन नावं आणि संस्कृत श्लोक वगैरे हे टाकून नांदेड आयुर्वेद कॉलेजला परमनंट एक्झिबिशन 20x24 साईजचे विथ लॅमिनेशन आयुर्वेद कॉलेजमध्ये लागलेले आहेत. हे माझं एक ॲकॅडमिक कॉन्ट्रिब्युशन. फोटोग्राफर म्हणून तर मी अनेक वर्षापर्यंत, जोपर्यंत हात पाय डोळे चालतात तोपर्यंत करत राहणार. शेवटच्या श्वासापर्यंत माझा कॅमेरा मी सोडणार नाही आहे. कमर्शियल नाही, पण माझं समाधानासाठी मी ते करणार आहे.